जालन्यात काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिमवर प्राणघातक हल्ला। कदीम जालना पोलिसांनी दोघा हल्लेखोरांची काढली धिंड। जालना शहरात काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांच्यावर पिता पुत्रासह 4 जणांनी धारदार शस्त्रानं 25 मार्चच्या रात्री हल्ला चढवत हल्ल्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणात पोलिसांनी दोघा भावंडांना अटक करत काल बुधवारी सायंकाळी घटनास्थळी पंचनामा करत आरोपींची नूतन वसाहत भागात धिंड काढली आहे। दिनांक 25 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम शेख रसूल वय वर्ष 38 हे आपल्या वडिलांचे औषध घेऊन घरी परतत होते। नूतन वसाहतच्या मुख्य रोडवर 4 इस्मांनी त्यांची स्कूटी अडवत चाकूने प्राणघातक हल्ला चढवला। मुन्ना बशीर पठाण यांना छाती व पोटाजवळ चाकूने वार केला। बबलू बशीर पठाण यांना कमरेजवळ तर तिसऱ्या अनोळखी इसमाने पाठीमागून हल्ला केला असून आरोपीचे वडील बशीर पठाण यांनी मार साले को असं म्हणत प्रोत्साहन दिल्याचा आरोप शेख इब्राहिम यांनी केला आहे। दरम्यान जखमी इब्राहिम यास मित्रांनी तात्काळ खासगी हॉस्पिटल इथं दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत काल 2 आरोपींना अटक केली। आरोपींना घटनास्थळी आणून पंचनामा करत नागरिकांसमोर धिंड काढत कडक इशारा दिलाय। या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून फरार झालेल्या 2 आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांच्या कठोर भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे। दिनांक 23/3/2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास नूतन वसाहत येथे कदम किराणासमोर मुन्ना बशीर खान बबलू बशीर खान यांनी शेख इब्राहिम यास चाकूने गंभीर मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्यावरून पोलीस स्टेशनला 133/26 BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपण 30/3/26 रोजी मुन्ना बशीर पठाण आणि बबलू बशीर खान या दोघांना आपण अटक केलेली आहे। काल आम्ही त्यांचा मेमोरंडम पंचनामा करून रिकव्हरीसाठी आम्ही त्यांना तिथे घेऊन गेलेलो होतो आणि तसेच पाहणी पंचनामा देखील केलेला आहे।